नमस्कार मित्रांनो, MVR अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पोलीस भरती सामान्य ज्ञान रट्टामार सिरीजचा आजचा आपला 6वा पार्ट आहे. आजचे प्रश्न बघूया. प्रश्न पहिला आहे, हैदराबाद शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर हैदराबाद शहर मुशी नदीवर वसलेले आहे. मुशी नदीवर वसलेले आहे. मित्रांनो, हैदराबाद येथे राष्ट्रीय पोलीस अकॅडमी आहे. हैदराबाद येथे राष्ट्रीय पोलीस अकॅडमी आहे. राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कुठे आहे? हैदराबाद येथेच. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगर रांगा आहेत? महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगर रांगा आहेत? उत्तर आहे दरेकसा टेकड्या. दरेकसा टेकड्या. ठीक आहे मित्रांनो, तर महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे सातपुडा पर्वत, गाविलगड टेकड्या. सातपुडा पर्वत, गाविलगड टेकड्या. ठीक आहे, महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा पर्वत, गाविलगड टेकड्या. पश्चिमेला अरबी समुद्र आहे. पश्चिमेला अरबी समुद्र आहे. दक्षिणेला, महाराष्ट्राच्या दक्षिणेला पठारावर हिरण्यकेशी नदी, पठारावर हिरण्यकेशी नदी आणि कोकणात तेरेखोल नदी आहे. कोकणात तेरेखोल नदी. महाराष्ट्राच्या पूर्वेला गडचिरोली जिल्ह्यात चिरोली टेकड्या, चिरोली टेकड्या, सुरजागड, भामरागड डोंगर आहेत. तर महाराष्ट्राच्या वायव्येला गाळणा टेकड्या आहेत. गाळणा टेकड्या. ठीक आहे मित्रांनो, महाराष्ट्राच्या ईशान्येला दरेकसा टेकड्या, महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा पर्वत, गाविलगड टेकड्या, महाराष्ट्राच्या दक्षिणेला हिरण्यकेशी नदी व तेरेखोल नदी, महाराष्ट्राच्या पूर्वेला चिरोली टेकड्या, सुरजागड व भामरागड हे डोंगर आहेत. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 128. महाराष्ट्रात 1 मे 1960 रोजी किती जिल्हे होते? 1 मे 1960 रोजी किती जिल्हे होते? तर महाराष्ट्रात 1 मे 1960 ला 26 जिल्हे होते. आता 36 जिल्हे आहेत. आतापर्यंत 10 जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली आहे. किती? 10 जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली आहे. तर ते जिल्हे कोणते ते बघून घेऊ आपण. ठीक आहे, तर पहिला जिल्हा आहे 1981 ला 2 जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे. 1981 ला 2 जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली आहे. रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून जालना जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे. कधी? 1 मे 1981 ला. त्याच्यानंतर पुढच्या वर्षी 1982 ला 2 जिल्हे तयार झाले आहे. धाराशिव तेव्हाचा उस्मानाबाद या जिल्ह्यातून लातूर हा नवीन जिल्हा तयार करण्यात आला आणि चंद्रपूरमधून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे. चंद्रपूर या जिल्ह्याचे विभाजन होऊन गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे. ठीक आहे, 1990 ला मुंबईचे विभाजन करण्यात आले आणि मुंबई उपनगर हा नवीन जिल्हा तयार करण्यात आला. मुंबई उपनगर. त्यानंतर 1998 ला 2 जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. धुळे जिल्ह्यातून नंदुरबार हा नवीन जिल्हा तयार करण्यात आला. त्यानंतर अकोला जिल्ह्यातून वाशिम हा जिल्हा तयार करण्यात आला. अकोला जिल्ह्यातून वाशिम हा जिल्हा तयार करण्यात आला. 1 मे 1999 ला 2 जिल्हे तयार करण्यात आले. परभणीमधून हिंगोली हा जिल्हा तयार करण्यात आला आणि भंडारा जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.
आणि सर्वात शेवटी 2 ऑगस्ट 2014ला ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर हा नवीन जिल्हा तयार करण्यात आला. ठीक आहे, पालघर हा नवीन जिल्हा तयार करण्यात आला. ठीक आहे मित्रांनो, पहिला सिंधुदुर्ग हा जिल्हा तयार करण्यात आला, दुसरा जालना, लातूर, गडचिरोली, मुंबई उपनगर, हिंगोली, गोंदिया, नंदुरबार, वाशिम आणि पालघर असे 10 नवीन जिल्हे निर्माण करण्यात आले. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे छत्रपती संभाजीनगर विभाग. छत्रपती संभाजीनगर विभाग. ठीक आहे मित्रांनो, तर महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग एकूण किती आहे? तर एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. तर क्षेत्रफळानुसार छत्रपती संभाजीनगर विभाग हा सर्वात मोठा विभाग आहे. तर सर्वात लहान प्रशासकीय विभाग आहे कोकण प्रशासकीय विभाग. कोकण प्रशासकीय विभाग. पुढचा प्रश्न, बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? तर बिटकॉइनचा शोध लावलाय सातोशी नाकामोटो. सातोशी नाकामोटो. कोणता दिवस आंतरराष्ट्रीय चिमणी दिन म्हणून पाळण्यात येतो? आंतरराष्ट्रीय चिमणी दिन म्हणून पाळण्यात येतो 20 मार्च. 20 मार्च. पुढचा प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणाचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत? गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत? तर केसरी या साप्ताहिकातून करीत असत. केसरी या साप्ताहिकातून करीत असत. मित्रांनो, गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले आहे. सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले आहे. पुढचा प्रश्न, राजर्षी शाहू महाराज 1920 साली डॅश डॅश येथे झालेल्या ब्राह्मणेतर परिषदेचे अध्यक्ष होते. राजर्षी शाहू महाराज 1920 साली डॅश डॅश येथे झालेल्या ब्राह्मणेतर परिषदेचे अध्यक्ष होते. तर हुबळी येथे झालेल्या ब्राह्मणेतर परिषदेचे अध्यक्ष होते शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज. परिषद कधी झाली? 1920 ला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 20 मार्च 1927 रोजी कोणता सत्याग्रह केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 20 मार्च 1927 रोजी कोणता सत्याग्रह केला? तर चौदार तळे सत्याग्रह केला. चौदार तळे सत्याग्रह केला. मित्रांनो, प्रश्न जरी एक असेल तर याच्यामध्ये 2-3 प्रश्न तयार होऊ शकतो. जसं की चौदार तळे सत्याग्रह कधी करण्यात आला? 20 मार्च 1927 ला. कोणी केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. कुठे गेला? तर महाड येथे. ठीक आहे. आणखी काळाराम मंदिर सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलाय. काळाराम मंदिर सत्याग्रह. काळाराम मंदिर सत्याग्रह. काळाराम मंदिर सत्याग्रह कुठं? नाशिक. नाशिक. कधी केलाय? 2 मार्च 1930 ला. ठीक आहे. चौदार तळे सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न, लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त आहे? लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त आहे? तर जांभी मृदा. जांभी मृदा याच्यामध्ये लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते. लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते. मित्रांनो, महाराष्ट्रात जांभी मृदा आपल्याला कोकणात पाहायला भेटते. कोकणात जास्त करून रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात. रत्नागिरी, सिंधुदुर्ग. ठीक आहे. पुढचा प्रश्न, कैमूरच्या टेकड्या कोणत्या पर्वत रांगेत आहेत? कैमूरच्या टेकड्या कोणत्या पर्वत रांगेत आहेत? तर विंध्य पर्वतरांग. विंध्य पर्वतरांग. संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली? संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना झाली आहे मुंबई येथे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत? तर महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक आपण म्हणतो वासुदेव बळवंत फडके यांना. वासुदेव बळवंत फडके. मित्रांनो, वासुदेव बळवंत फडके यांच्या संस्था विचारल्या तर ऐक्यवर्धिनी संस्था स्थापन केली आहे त्यांनी. ऐक्यवर्धिनी संस्था
आणि पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन, पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन नावाची शाळा पण सुरू केली आहे 1874ला. ठीक आहे. वासुदेव बळवंत फडके ऐक्यवर्धिनी संस्था, पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन. पुढचा प्रश्न, स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथे 1904 मध्ये रमाबाई रानडेच्या अध्यक्षतेखाली कोणत्या परिषदेचे आयोजन केले? स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने कुठे? मुंबई येथे कधी? 1904 मध्ये रमाबाई रानडेच्या अध्यक्षतेखाली कोणत्या परिषदेचे आयोजन केले? तर अखिल भारतीय महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले. अखिल भारतीय महिला परिषद. ठीक आहे. 1904 मुंबई येथे रमाबाई रानडेच्या अध्यक्षतेखाली. पुढचा प्रश्न, ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते, ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास काय म्हणतात? तर त्या तापमानास दवबिंदू म्हणतात. त्या तापमानास दवबिंदू म्हणतात. हिमोफिलिया हा रोग, हिमोफिलिया कोणता रोग आहे? हिमोफिलिया कोणता रोग आहे? तर अनुवंशिक रोग आहे. हिमोफिलिया अनुवंशिक रोग आहे. विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी कोणते संमिश्र वापरतात? ठीक आहे. तर विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी धातूंची कोणती संमिश्रे वापरतात? तर जर्मन सिल्वर, जर्मन सिल्वर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहेत? महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहेत? पुणे येथे आहेत. पुणे येथे आहेत. MIA, MIA महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी पुणे. स्थापना आहे ऑक्टोबर 2009, ऑक्टोबर 2009. पुढचा प्रश्न, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतात? जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? उपमुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी. स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? कार्बन मोनॉक्साईड, कार्बन मोनॉक्साईड हा वायू बाहेर पडतो. पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर राज्य सूचीमध्ये येतो. राज्य सूचीमध्ये येतो. मित्रांनो, घटनेतील परिशिष्ट 7 मध्ये, परिशिष्ट 7, परिशिष्ट 7 मध्ये सूची दिलेल्या आहेत. 3 प्रकारच्या सूची आहे. केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. ठीक आहे. तर राज्य सूचीमध्ये एकूण सध्या 61 विषय आहेत. 61 विषय. काही महत्वाचे बघितलं तर पोलीस खाते, सार्वजनिक आरोग्य हा विषय राज्य सूचीमध्ये येतो. त्यानंतर वन. ठीक आहे. पुढचा प्रश्न, नर्मदा नदीचा उगम कोठे होतो? नर्मदा नदीचा उगम कोठे होतो? तर अमरकंटक येथे होतो. अमरकंटक कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये उगम होतो नर्मदा नदीचा, अमरकंटक. पुढचा प्रश्न, पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? तर 21 ऑक्टोबर हा दिवस पाळला जातो. 21 ऑक्टोबर. मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती रानडे. मित्रांनो, न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म झालेला आहे निफाड येथे. जन्म निफाड येथे. यांनी 1895 साली डेक्कन सभा स्थापन केली आहे. डेक्कन सभा. पुढचा प्रश्न, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 17 सप्टेंबर. 17 सप्टेंबर. ठीक आहे मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.